नमस्कार मित्रांनो, किरण स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज बघा आपण काळ काम योग यावरती काय गणित बघणार आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीने फक्त लक्ष देऊन बघा. बघा हे गणित आहे. पुढं एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. बघा अशा पद्धतीचं गणित आहे. त्याचं सूत्र आहे बघा, दोन संख्यांचा गुणाकार छेद दोन संख्यांची बेरीज. म्हणजे बघा ए ला काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 10, आणि बी ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 15. तर बघा वर दोन संख्यांचे काय सांगितलंय, गुणाकार सांगितलाय, म्हणजे 10 गुणुले 15 छेद खाली दोघांची बेरीज. आता खाली दोघांची बेरीज ह्याच्यासाठी करायची कारण दोघांनी मिळून काम केलं तर ती किती दिवसात पूर्ण होईल असं सांगितलंय, म्हणून दोघांनी मिळून म्हणून दोघांची काय करायची बेरीज, म्हणजे 10 अधिक 15. बरोबर. बघा 10 गुणुले 15 छेद 15 10 किती होतं, 25. बघा इथं भाग लावायचा आहे आपल्याला. 5 5 25, 5 3 15, 5 1 5, 5 दुने 10, 3 दुने 6. किती दिवसात पूर्ण करतात, 6 दिवसात. बघा त्याच पद्धतीचं दुसरं गणित आहे. बघा एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात. बघा दोघांना मिळून ते काम करायला किती दिवस लागतात, 20 दिवस लागतात. एकटा ए ते काम किती दिवसात करतो, 30 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल. बघा एकदम सोपं गणित आहे. दोघांच्या कामात एकाच काम वजा केल्याच्या नंतर आपोआप एकाच शिल्लक राहणार. त्यासाठी बघा एक मेथड आहे, वरती दोघांचा गुणाकार करायचा. वरती काय करायचा आहे बघा, ए प्लस बी दोघं मिळून किती दिवसात करतात, 20 दिवसात, आणि एकटा ए ला ते दिवस काम करण्यासाठी किती दिवस लागतात, 30. तर वरती बघा दोघांचा गुणाकार 20 गुणुले 30, आणि खाली 30 मधनं काय दोन्हींची वजाबाकी करायची, म्हणजे 30 मधनं 20 गेले. बरोबर. तर बघा 20 गुणुले 30, 30 मधनं 20 गेल्याच्या नंतर किती राहते, तर 10 राहते. तर 10 त्रिक 30, 20 त्रिक 60. तर बघा एकट्या बी ला ते काम करण्यासाठी 60 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 60 दिवस लागतील. बघा त्याच पद्धतीचं तिसरं गणित आहे. बघा ए ला एक काम करण्यासाठी 10 दिवस, बी ला 20 दिवस लागतात, सी ला 30 दिवस लागतात, तर तिघं मिळून ते काम केले ते किती दिवसात पूर्ण होईल. बघा ह्या पद्धतीचं गणित बघा कसं सोडवायचं. ह्याच्या अगोदरचे गणित पण आपण लसावीच्या पद्धतीने सोडू शकत होतो, पण त्याला सूत्र होतं, ह्याला पण सूत्र आहे, पण ह्याचं सूत्र बरंच मोठं आहे. त्यासाठी लक्षात लसावीच्या पद्धतीने काढा. पहिला ए किती दिवसात करतो, 10, तर 1/10. बी ला किती दिवस लागतात, 20, ते 1/20. आणि सी ला किती दिवस लागतात, 30, ते 1/30. बघा अपूर्णांक तुम्ही शिकला असताल, अपूर्णांकामध्ये बेरजेचं चिन्ह असेल तर छेद समान करावा लागतो. आता छेद कितीला समान होतोय, तर 60 ला छेद समान होतो. मग 10 ला किती गुणल्यावर 60 होते, तर इथं 6 ने खाली गुणलं तर वर पण किती गुणायचं, 6 ने. त्यानंतर बघा 20 त्रिक 60, खाली 3 ने गुणलं तर वर पण किती गुणावं लागेल, 3 ने. इथं 30 दुने 60, खाली 2 ने गुणलं तर वर पण किती गुणावं लागेल, 2 ने. मग बघा 6 3 1 3 2 1 2, छेद किती, 60. छेद समान झाल्याच्या नंतर एकदाच घ्यायचा. मग बघा लसावीच्या पद्धतीने सोडत असताना फक्त व्यस्त करायचं. बघा याचं उत्तर काय, 6 3 9 2 11, 11/60. मग हेच काय करायचं आपण, उलट कसं करायचं, म्हणजे ह्याचं उत्तर 60/11 लसावीच्या पद्धतीने केलं तर. आणि हेच जर पूर्णांक अपूर्णांकात जर दिलं त्यांनी उत्तर, तर छेद किती आहे आपला, 11. बरोबर. 11 5 55, 55 किती 60, 5, म्हणजे 5.5/11 दिवस. तर बघा त्याच पद्धतीचं आपलं पुढचं गणित आहे. बघा ए व बी दोघे एक काम 10 दिवसात, बी व सी 12 दिवसात, सी व ए 15 दिवसात, तर तिघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. तर बघा पाठीमागचं जे गणित होतं ते एक एकट्याचं काम दिलं होतं. आता बघा दोघांचं काम दिलंय, मग ए आणि बी दोघांनी मिळून केलं तर 10 दिवसात, बी व सी या दोघांनी मिळून केलं तर 12 दिवसात, सी व ए या दोघांनी केलं तर 15 दिवसात, आणि त्या तिघा मिळून काम केलं तर किती दिवसात पूर्ण होईल, असं पद्धतीने गणित दिलेलं आहे. तर बघा कसं सोडवायचं, पाठीमागे सोडवलं होतं त्याच पद्धतीने सोडवायचं. मग बघा ए आणि बी किती दिवसात करतात, 10, तर मांडायचं कसं, 1/10. त्यानंतर बी आणि सी 12 दिवसात, 1/12 अधिक
सी आणि ए किती दिवसात करतात 15 तर 1/15 छेद कितीला समान होतोय तर बघा इथं पण छेद आपला 60 ला समान होतोय 10 गुणिले 6 खाली 6 ने गुणलं तर वर पण 6 ने गुणावं लागेल 12 पंचे 60 खाली 5 ने गुणलं तर वर पण 5 ने गुणावं लागेल 15 चोक 60 खाली 4 ने गुणलं तर वर पण किती ने गुणावं लागेल 4 ने तर बघा मग 6 6 1 6 अधिक 5 1 5 अधिक 4 1 4 छेद कितीला समान झालाय 60 ला 5 6 आणि 5 11 11 आणि 4 15 15 छेद 60 पण बघा ही तर काम देत असता की नाही आपल्याला काय दिलेलं आहे दोघांचं काम दिलेलं आहे आपल्याला सवय किती आहे 60 आहे बरोबर आपल्याला सवय किती आहे 60 आहे तर दोघांचं काम दिले म्हणून लसावी फक्त काय करायचा दुप्पट करायचा 60 आहे तर त्याचा किती करायचा 120 मग 120 छेद 15 बघा होतो बघा 5 3 15 5 2 10 5 चोक 20 3 1 3 3 8 24 तर तिघा मिळून ते काम किती दिवसात करते तर 8 दिवसात बघा पुढचं गणित आहे आपलं एला एक काम करण्यासाठी 4 दिवस बी ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात दोघं मिळून काम केल्यास त्यांना 360 रुपये मिळतात तर बी चा वाटा किती बघा आपल्याला वाटा कोणाचा काढायचा आहे बी चा वाटा काढायचा आहे दोघं मिळून काम केल्याच्या नंतर किती रुपये भेटतात आपल्याला 360 रुपये मिळतात तर बघा आपण ए आणि बी दोघांचं पण वाटा काढू बघा ए 4 दिवसात करतो बी ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात तर बघा ए कमी दिवसात करतो म्हणून त्याला जास्त रुपये भेटणार आहेत आणि बी ला जास्त दिवस लागतात म्हणून त्याला काय भेटणार आहेत कमी पैसे भेटणार आहेत मग फक्त काय करायचं ही व्यस्त करायचं हे 4 इकडे न्यायचे 5 इकडे न्यायचे बघा मग x ची किंमत काढू आपण अधिक बरोबर 360 5 आणि 4 किती झाले 9x बरोबर 360 तर x बरोबर 360 भागिले 9 9 चौक 36 मग x बरोबर किती आले आपले 40 तर बघा 5 गुणिले x ची किंमत 40 म्हणजे 5 गुणिले 40 हे झाला a चा वाटा b चा वाटा बघा 4 गुणिले 40 मग बघा 5 चौक 20 200 4 चौक 16 160 बी ला 160 रुपये भेटतील तर याला 200 रुपये भेटतील त्याच पद्धतीचं गणित आहे पण तिघ जण काम करतात ए बी व सी अनुक्रमे एक काम 8 10 12 दिवसात पूर्ण करतात तिघांनी एकत्र काम करून 7400 रुपये मिळवले तर बी चा वाटा किती तर अशा पद्धतीचं गणित कसं सोडवायचं बघा ए चा वाटा किती आहे 1/8 बी चा 1/10 आणि बी सी चा किती आहे 1/12 छेद समान करायचा आहे छेद आपला 120 ला समान होतो मग 8 ला किती ने गुणावं लागेल तर बघा 15 ने गुणल्याच्या नंतर किती येणार आहे तर 120 खाली 15 ने गुणलं तर वर पण किती ने गुणावं लागेल 15 नेच इथे 120 येण्यासाठी 10 ला किती ने गुणावं लागेल 12 ने खाली 12 ने गुणलं तर वर पण किती ने गुणावं लागेल 12 120 येण्यासाठी 12 ला 10 ने गुणावं लागेल खाली 10 ने गुणलं तर वर पण किती ने गुणावं लागेल 10 ने तर मग बघा 15 12 1 12 आणि 10 1 10 बघा बरोबर किती रुपये भेटतात 7400 या सगळ्यांची बेरीज करा तेवढ्याने आपल्याला काय करायचंय भागायचंय मग बघा 12 आणि 10 होते तर 22 22 आणि 15 37 बरोबर मग 37 ने काय करा फक्त भाग द्या 37 1 37 37 दुने 74 राहिलेले 2 शून्य मांडायचं त्या 200 ने जसं मगाचं गणित सोडवलेलं त्याच पद्धतीने काय करायचं सगळ्याला गुणायचं म्हणजे ए चा वाटा किती आपला 15 15 गुणिले किती 200 बी चा वाटा किती आहे आपला 12 12 गुणिले 200 सी चा वाटा किती आहे आपला 10 10 गुणिले 200 तर बी ला किती 12 दुने 24 राहिलेले 2 शून्य तर बी ला किती भेटल 2400 रुपये भेटतील पुढचं गणित आपलं ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 व 15 दिवसात करतात जर त्यांनी एक सोडून एक दिवस काम केले तर पूर्ण काम किती दिवसात संपेल तर बघा ए ला 10 दिवस लागतात बी ला 15 दिवस लागतात आधी दोघांनी मिळून काम केलं सलग केलं तर किती दिवसात होईल ते काढून घेऊ आपण तर बघा 1/10 हे किती दिवसात करतो 10 तर 1/10 बी ला किती दिवस लागतात 15 म्हणजे 1/15 छेद समान करायचा छेद आपला 30 ला समान होईल 10 30 खाली 3 ने गुणलं तर वर पण किती ने गुणावं लागेल 3 ने 15 दुने 30 खाली 2 ने गुणलं तर वर पण किती ने गुणावं लागेल 2 ने गुणावं लागेल मग बघा 3 1 3 आणि 2 1
बी छेद किती छेद समान झाला एकदाच घ्या 30 3 आणि 2 झाले 5 5 छेद 30 हेच काय करायचे आपल्याला व्यस्त करायचे म्हणजे बघा 30 छेद 5 5 30 मग बघा सलग काम केलं त्यांनी तर किती दिवसात संपणार आहे 6 दिवसात संपणार आहे पण त्यांनी काय सांगितले एकाडे एक दिवस काम केले मी आज केल्याच्या नंतर उद्या करणार नाहीत परवा दिवशी करणार आहेत मी अर्थातच किती दिवस लागणार आहेत त्यांना डबल दिवस लागणार आहेत मग सलग केलं तर 6 दिवसात संपल तर एकाडे एक दिवस केलं तर किती दुप्पट दिवस लागणार आहेत म्हणजे 6 दुने 12 किती दिवसात संपल तर 12 दिवसात पुढचं गणित आहे एक काम 25 दिवसात बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो दोघांनी 5 दिवस काम केल्यानंतर एक काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील बघा ए ला किती दिवस लागतात तर 25 दिवस लागतात बी ला किती लागतात तर 20 दिवस लागतात दोघांनी मिळून किती दिवस काम केलेले आहे 5 दिवस काम केले आणि त्यानंतर काय झालेलं आहे दोघं सोडून गेलेले आहेत तर बघा आता काय करायचं याचा छेद समान करायचा तर छेद कितीला समान होईल याचा बघा याचा छेद समान होतो 100 ला 25 चौक 100 वर पण 4 ने गुणा 20 पाचा 100 खाली 5 ने गुणलं तर वर पण किती ने गुणा 5 ने मग 4 1 4 आणि 5 1 5 छेद 20 पाचा 100 मग बघा 5 आणि 4 किती झाले 9 9 छेद 100 एका दिवसाचं काम झालं दोघांचं मिळून बघा ही पूर्ण काम आहे या पूर्ण कामापैकी एका दिवसाचं काम किती झालं त्याचं 9 मग बघा 5 दिवसाचं काम किती होईल मग 5 ने गुणा 9 पाचा 45 9 पाचा 45 तर त्याचं त्या दोघांनी मिळून जर एकत्र काम केलं तर किती दिवसात कंप्लीट होणार आहे 45 दिवसात कंप्लीट होणार आहे म्हणजे पूर्ण काम किती आहे 100 त्यातलं काम किती कंप्लीट होणार आहे 45 मग शिल्लक किती राहणार आहे 55 छेद 100 एवढं काम काय राहणार आहे शिल्लक राहणार आहे मग शिल्लक राहिलेलं काम कुणाला करायचे बघा बी ला करायचे बी चा आकडा किती आहे 20 मग गुणुले किती 20 20 1 20 20 पाचा 100 5 1 5 5 1 5 म्हणजे बघा बी किती दिवसात कंप्लीट करणार आहे 11 दिवसात